हे लग्नास कारण की हे प्रतिलिपीत प्रकाशित कादंबरीचं प्रकाशन करावं अशी मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ भाग्यश्रीताई परीख, आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ मधुरा वेलणकर साटम आणि कार्यक्रमाच्या विशेष अतिथी अर्चनाताई गोरे यांना विनंती करते. थोडं वेगळ्या पद्धतीने आपण आज इथे प्रकाशन करणार आहोत, तेव्हा मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी थोड्या वेळासाठी रंगमंचावरून खाली यावं. मुलीचा मामा असं मुहूर्ताला उशीर होतोय, वेळेत घेऊन या. तो आजचा अजून एक वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये. आज आपल्या प्रमुख पाहुणे जे आहेत त्या हळद, कुंकू आणि हिरवा चुडा ह्या रंगांचे प्रतीक असलेले कपडे घालून आलेले आहेत. अर्चना ताईंनी मला हे उत्तम आता सुचवलं इथे. असा हा प्रकाशन सोहळा इथे वेगळ्याच थाटात पार पडतो आहे. टाळ्यांचा गजर आपण चालू ठेवूया. खरंच लग्नविधीची आठवण झाली. प्रत्येक विधीला फोटो आणि इथे प्रकाशनाची सुरुवात झालेली आहे. भाग्यश्रीताई, मधुरा आणि अर्चनाताई सर्वांनी रंगमंचावर, मान्यवरांनी पुन्हा एकदा रंगमंचावर यावं. रेणुका, निरंजन, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा भाग्यश्रीताई त्यांना विनंती करते की त्यांनी जाहीर करावं की पुस्तकाचं प्रकाशन. अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि छान असा हा प्रकाशन सोहळा सुरू आहे. आणि या प्रसंगी रेणुकाच्या सासूबाई यांना दोन शब्द बोलायचे आहेत, तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. हॅलो, ऐकायला येतं सगळ्यांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्षा भाग्यश्रीताई तसेच मधुरा, अर्चना ह्या पाहुण्या म्हणून लाभल्या, त्यांचे मी आभार मानते. रेणुकामुळे आपल्याला एकत्र भेटण्याचा योग आला. रेणुकाचे अभिनंदन करते आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. तुम्ही सर्व रसिक जन आमच्या आनंदात सहभागी झाल्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. कथेविषयी जर बोलायचं झालं तर अतिशय उत्कंठावर्धक कथा आहे, एवढं मी नक्की सांगेन आणि सगळ्यांनी ती जरूर वाचावी. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, कुटुंब न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश माननीय सौ भाग्यश्री परीख. 2011 साली अनुभूती कुटुंब न्यायालयीन खटल्यांची हे न्यायालयीन अनुभवावर आधारित लिहिलेलं स्वतंत्र पुस्तक प्रकाशित केलं.
त्यानंतर 2022 मध्ये त्यांच्या समाज कार्याकरता स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्रातर्फे रामभाऊ बर्वे ह्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. न्यायाधीश पद, समाजकार्य आणि स्वतःचा अभ्यास या सगळ्यातून वेळात वेळ काढून स्वतःचे छंद जोपासण्यालाही भाग्यश्रीताईंनी तितकंच महत्त्व दिलं. बरीच वर्ष त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. एवढंच नाही तर 1964 साली विलेपार्ले येथील आंग्रे पाटकर नाट्य स्पर्धेमध्ये अभिनयाचं त्यांना प्रथम पारितोषिकही मिळालेलं आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना इंटर कॉलेजिएट ड्रॅमॅटिक आणि स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी पार्ले कॉलेजला रिप्रेझेंट केलं होतं. चित्रकला आणि शिल्पकला हे त्यांचे छंदही त्या अतिशय मनापासून जोपासतात. त्या स्वतः गणपतीच्या मूर्ती बनवतात आणि मुलांसाठीही मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा आयोजित करतात. रांगोळ्यांमधून पोर्ट्रेट्स करतात. त्यांचं लता मंगेशकर, सुधीर फडके, पंडित जसराज, सुषमा स्वराज ह्या रांगोळ्या त्यांनी घरी जतन करून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या चित्र आणि शिल्पांचं प्रदर्शन पार्ल्यामध्ये भरवलं होतं. त्याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला होता. आणि तसंच साठे कॉलेजमध्ये जेंडर जस्टिस या विषयावर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या व्हिजिटिंग लेक्चरर म्हणूनही कार्यरत आहेत. असं हे बहुगुणी बहुआयामी व्यक्तिमत्व आज रेणुकाच्या पुस्तक प्रकाशनाला लाभलंय. इतकंच नाही तर त्यांनी लग्नास कारण की ह्या पुस्तकाची प्रस्तावना देखील लिहिली आहे. तेव्हा मी भाग्यश्रीताईंना विनंती करते की त्यांनी ह्या पुस्तकाविषयी सांगावं आणि रेणुकाला तिच्या ह्या वाटचालीसाठी आशीर्वचन द्यावं. बघ आजच्या उत्सव मूर्ती लग्नास कारण की या दीर्घकथेच्या लेखिका सौ रेणुका दीक्षित जोशी, आजच्या प्रमुख अतिथी सौ मधुराताई, अर्चनाताई आणि बंधू भगिनी. सर्वप्रथम आज मला इथे लग्नास कारण की ह्या रेणुकाताईंनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल रेणुकाताई, गौरीताई आणि जोशी परिवारांचे खूप खूप आभार. अर्चनाचा जेव्हा मला फोन आला तेव्हा मी परदेशी होते. ती म्हणाली की माझे एक स्नेही आहेत, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला तुम्ही प्रस्तावना लिहिल का? खरं तर मी काही मोठी लेखिका नाही, पण अर्चनाला मी नाही म्हणू शकले नाही. एक तर मी ती मला गुरुस्थानी आहे, कारण ती माझ्या घरी येऊन मला संगीत शिकवायची. त्यामुळे मी खरंच तिला नाही म्हणू शकले नाही. आणि भारतात आल्यानंतर मी जरूर लिहीन असं सांगून मी त्यावेळेला मोकळी झाले. त्यानंतर अर्थातच रेणुकाताईंची भेट झाली. पुस्तक नुसतं पाहूनच मला धडकी भरली. 425 पानांची दीर्घकथा, ती पूर्ण वाचायला बराच वेळ लागणार होता. मला सारखं वाटायचं की कोर्टात न्याय देणं सोपं असतं, पण इतक्या सुरेख दीर्घकथेची प्रस्तावना लिहिण्यात मी न्याय देऊ शकेन की नाही ह्याच्याबद्दल मी साशंक होते. पण खरं सांगते, एकदा ही दीर्घकथा वाचायला सुरुवात केली की पुढे काय होणार, काय काय होणार अशी उत्कंठा कायमच राहिली. आणि ती 425 पानं वाचून कधी पूर्ण झाली हे मलाच कळलं नाही. लग्नास कारण की या दीर्घकथेला दिलेलं शीर्षक सार्थ आहे. फारच मोजक्या पात्रांभोवती आणि 2च कुटुंबांभोवती गुंफलेली ही कथा आहे. आताच आपण ऐकलं की कथेचा नायक सत्यजित आणि नायिका अनन्या यांच्या परस्पर संबंधांवर आधारित ही कथा आहे. त्या दोघांचे आणि इतर पात्रांचे व्यक्तिचित्रण किंवा कॅरेक्टरायझेशन खूप सुरेख आणि वास्तववादी आहे. कथा मी सांगत नाही, नाही तर वाचण्याची उत्सुकता निघून जाईल. एवढंच सांगते की कथेचा मूळ गाभा सांगू ना, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या संकल्पनेवर हे आधारित आहे. आपल्या समाजामध्ये लग्न संस्कृती अजूनही भक्कमपणे उभी आहे, पण तरीही लिव्ह इन रिलेशनशिप त्याला मारक ठरण्याची शंका बरेचदा येत राहते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा नवीनच विषय ह्या निमित्ताने समोर येते.
इंग्रजीमध्ये हा विषय बऱ्याच लेखकांनी हाताळलेला आहे, पण आपल्या समाजात हा विषय नवीन आहे. कॉन्ट्रॅक्ट किंवा करारानुसार वेळेची मर्यादा ठरवून केलेली लग्न हा कन्सेप्ट जरा वेगळा वाटतो. मधुराताई हे पुस्तक वाचून कदाचित एखादा चित्रपट पण काढू शकतील वाटलं मला. मी समुपदेशन करताना बरेचदा मी समुपदेशन करत असते, प्री मॅरिटल काउन्सिलिंग पण करते. तेव्हा लग्नाळू मुलं मुली मला विचारत असतात, खरंच आम्ही लग्न करे हे जरुरी आहे का? आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत, एकमेकांना आवडतोय, मग लग्नाचं बंधन कशाला? पुढे जर नाही पटलं तर कोर्टाच्या वाऱ्या, पैशाचा अपव्यय, नको ती टेन्शन, यापेक्षा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला काहीतरी कायदेशीर स्वरूप देऊन राहिलं तर काय वाईट आहे? हा प्रश्न बरेचदा मला विचारला जायचा. खरंच विचार करण्यासारखं आहे. हिंदूंमध्ये लग्न हे विधिवत आणि धार्मिक संस्कार आपण मानले जातात, पण बदलत्या समाज रचनेचा विचार करताना ह्या तरुणाईंचं मत सुद्धा विचार करण्यासारखं आहे. कधी कधी वाटतं बरेचदा समोरच्या व्यक्तींच्या आवडीनिवडी तडजोड करण्याची कुवत हे लक्षात न घेता लग्न केली जातात, आणि मग पटलंच नाही तर पुढे काय? मी मात्र अजूनही लग्नसंस्थेवर विश्वास ठेवणारी आहे आणि लग्नसंस्थेची पुरस्कर्ती पण आहे. समुपदेशनासाठी येणाऱ्या जोडप्यांचं लग्न टिकवण्याचा मी अगदी आटोकाट प्रयत्न करीत असते, पण कधी कधी निरुपाय होतो सुद्धा. आता एक केस सांगते. ही केस मी माझ्या भाषणामध्ये बरेचदा सांगत असते, पण ऐकण्यासारखी आहे. अर्थातच ही कोर्टातली केस आहे. बोरिवलीला राहणारे एक कपल माझ्याकडे एकदा आलं. दोघेही नोकरी करणारे होते. जो पती होता तो बँकेत नोकरी करायचा आणि बायको होती ती LIC मध्ये नोकरी करणारी होती. आधी दोघंही चाळीत राहायचे, एकत्र कुटुंब होतं, दोघंही कमावणारे होते. तेव्हा ते म्हणाले की आम्ही घर घ्यायचं ठरवलं. दोघांनी सारखेच पैसे इन्व्हेस्ट करून एक घर घेतलं बोरिवलीला आणि आयुष्यात सुरुवात केली. सुरुवातीचे दिवस थोडे चांगले गेले, पण स्थिती साधारणच होती, त्याच्यामुळे त्यांच्याकडे फर्निचर वगैरे फारसं नव्हतं. दोघंही नोकरी करणारे यायचे घरी, त्याच्यानंतर संध्याकाळ झाली की जेवण करायचं, जेवायचं. डायनिंग टेबल वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे असं खाली बसून जेवायचे ते. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की बायको इतकी आळशी होती की ती तसंच खरकटं ठेवून झोपून द्यायची. नवऱ्याने एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तर म्हणाला की मला हे नाही आवडत, तू काहीतरी साफसफाई कर, नाही तर मी तरी करतो. पण ते काही तिला चालायचं नाही आणि भांडणाला सुरुवात झाली. भांडणं होता होता असा एक दिवस आला की त्याचं पेशन्स कमी झाला आणि त्यांनी एक अक्षरशः तिला लावून दिली. आणि मग मात्र खरी भांडणाला सुरुवात झाली. ती म्हणाली तुम्हाला मारलंच का? तो म्हणाला की मी माफी मागतो तुझी, पण हा शोषितपणा किती दिवस मी चालू ठेवू? मला शक्य नाही हे सगळं टॉलरेट करणं. पण ती म्हणाली की ठीक आहे, मग मी आता बघून घेईन काय करायचं ती. आणि मग त्या दिवसापासून ती काय करायला सुरुवात केली की त्याच्या जेवणात मीठ घालायचं, जास्त स्वतःच काढून घ्यायचं, मीठ घालायचं, मिरचीची पूड जास्त घालायची. अगदी त्याला जेवण अशक्य अशा तऱ्हेचा त्याचा स्वयंपाक व्हायला लागला. याला समजलं, मात्र हुशार होता तो. त्याला समजलं की मला मुद्दामच त्रास देण्याचा प्रकार चाललेला आहे. तर तो म्हणाला की मी तुझ्या हातचं जेवणार नाही. ती म्हणाली नका जेवू. आणि मग तो बाहेरून जेवून यायचा. अशा तऱ्हेचा त्यांचा चालला होता. आणि तो सुद्धा कमी नव्हता. साडीत पर्सनॅलिटीज असतात ना, तशा तऱ्हेचे होते दोघंही जण. तो पण काही कमी नव्हता. ही नोकरी करणारी होती. हा काय करायचा, सकाळी उठून कुकरची शिट्टी लपवून ठेवायचा, त्याच्यानंतर लाटणं लपवून ठेवायचा, की ज्याप्रमाणे तिला जेवण करताच येत नसे, अडकाठी यायची तशी. अशा तऱ्हेने तो तिला त्रास द्यायला सुरुवात केला आणि त्याच वेळेला त्यांनी डायव्होर्सची केस केली होती. केस माझ्याकडे होती आणि मी समजावायचा प्रयत्न करत होते. मी म्हटलं दोघांनी मिळून एवढी मेहनत करून घर घेतलंय, राहायचा प्रयत्न करा. आणि समजावायची मी त्या दोघांनी. ते काउन्सिलिंगला यायचे मात्र कोर्टात सुद्धा. एक दिवस मात्र असं झालं, बरेच दिवस मी वाट बघत होते आणि एक दिवस तो शर्ट दाखवायला घेऊन आला. मला म्हणाला की ही माझ्यावर राग काढून तिने काय केलं, उदबत्तीची सगळ्या शर्टांना भोकं पाडून ठेवली आहेत माझ्या, की ज्या योगे मला बँकेत जायला एकही शर्ट ओढलं नाहीये.
तर ती म्हणाली, म्हटलं आता काय करायचं? मी म्हटलं अजून थांब, मी अजून तिला समजावते. तो म्हणाल, नाही नाही आता समजावू नका, आता ही हद्द पार केली आहे. मी म्हटलं, बघ कायदा हातात घेऊ नकोस, तिला मारू वगैरे नकोस. नाही 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 मारणार नाही, पण मी बघीन काय करायचं ते. आणि खरंच तिच्या समजावायच्या आधीच तीच रडत रडत माझ्याकडे आली. म्हटलं काय झालं ग? तेवढे माझ्या कपड्याच्या नेहमी खाचकुईली ठेवली. त्यामुळे मला एकही साडी आणि ब्लाऊज घालता येत नाही. इतका हैराण झालाय दोघंही जण. त्याच्यानंतर हे लग्न वाचवणं मला खरंच कठीण होतं. मी पुष्कळ प्रयत्न करते, जी जोडपी येतात त्यांनी डायव्हर्स करण्याशिवाय घेऊ नये. पण कधी कधी असे अनुभव सुद्धा येतात की ज्या योगे आम्हाला निरुपाय होतो. असा ही काही प्रतिकात्मक केस आहे असं समजू नका. आणि मी ना सांगायचे, मी सांगायला घाबरायची खरं म्हणजे ह्या केसेस, की खरंच कुणीतरी ह्याच्यापासून त्यांना काहीतरी मिळू शकेल असं मला वाटायचं. बरेचदा मी सांगत नसे, पण नंतर म्हटलं की कळायला पाहिजे की कशा कशा कशीच कोर्टामध्ये चालत असतात. वैवाहिक संबंध तुम्हाला माहिती की फार नाजूक असतात आणि ते जपणं ही पण कला आहे. सामाजिक बदलांवर बोलताना आणखी एक सांगावंसं वाटतं. ब्रिटिशांच्या वेळचे कायदे बदलून आपण एक पाऊल पुढे टाकले. पूर्वीचा इंडियन पिनल कोड हा कायदा रद्द करून त्या जागी भारतीय न्याय संहिता हा कायदा आणलाय. तो स्वागतार्ह आहे. सर्वांना कळावं एवढ्यासाठीच मी हे सगळं सांगते. हे बरेच बदल झालेले आहेत. पूर्वीच्या कायद्यातला 377 सेक्शन 377 ज्यामुळे अनॅचरल शारीरिक संबंध, LGBT आणि त्यांचे समलिंगी विवाहास कायद्याने अवैध मानले गेले होते आतापर्यंत. त्याला शिक्षाही होती, 1 वर्ष कारावास आणि 1000 रुपये दंड अशी शिक्षा पण होती. पण संविधानाने हमी दिलेल्या समानता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध हे असल्याने नवीन कायद्यात 377 हे सेक्शन रद्दबादल झालेलं आहे. समलैंगिक विवाह भारतात तरी लिगलाइज अजून झालेले नाही आहेत, पण पुढे मागे ते लिगलाइज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला एकदा माझ्या ओळखीच्या बाई भेटल्या होत्या. एकुलता एक मुलगा परदेशात होता. बरेच दिवस त्याचं लग्न जमतच नव्हतं. एकदा मला भेटल्या तेव्हा त्या इतक्या आनंदात होत्या, इतक्या खुशीत होत्या. म्हटलं काय झालं? मला म्हणाले, अहो माझ्या मुलाचं लग्न ठरलं. बरं का? म्हटलं हो का, चांगलं आहे की. आणि तो ना एका मुलीशी लग्न करतोय. मी म्हटलं हे काय बोलताय? तर त्या म्हणाल्या, अहो न जाणो, हल्लीच्या बदलांमध्ये त्याने मुलाशीच लग्न ठरवलं असतं तर. खरंय, हे पण नाकारता येत नाहीये. सोसायटी बदलते, समाजात मध्ये पुष्कळ बदल होतोय. लग्नाबद्दल त्यांनी पुस्तक लिहिले, त्याच्यामुळे मला हे सांगावं असं वाटलं की अशा तऱ्हेची पण रिलेशनशिप आता तयारी ठेवली पाहिजे आपण आणि ते चेंजेस आता दिसायला लागले. रेणुकाताईंची लग्नास कारण की कथा वाचताना कथेतील पात्रांची संवेदनशीलता, त्यांनी मिळणारी प्रेरणा, पात्रांची वैचारिक शक्ती आणि प्रवृत्ती हे वाचताना आपण कुठेतरी गुंतत जातो. खरंच वाचण्यासारखं पुस्तक आहे. अतिशय कथा वाचनीय आहे, उत्कंठावर्धक आहे आणि थॉट प्रोव्होकिंग आहे. आपल्या वैचारिक जाणीवा विस्तृत करणारी आहे. खरंच हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि बघा की कसा समाज बदलतोय आहे, कसे कसे आपल्या पुढे प्रसंग येत आहेत आणि खूप सुरेख त्यांनी मांडणी केलेली आहे. रेणुकाताईंनी त्यांच्या ह्या पहिल्याच पुस्तकाद्वारे साहित्य क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि पुढे सुद्धा त्यांनी असे गहन विचार घेऊन पुढे लिहित राहावं आणि त्याला शब्दरूप देण्यासाठी त्यांना अनेक शुभेच्छा. धन्यवाद भाग्यश्रीताई. आज ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालंय, ते इथे आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे. ते सवलतीच्या दरात, त्याची किंमत आहे 600 आणि आज आपल्याला ₹500 मध्ये ते इथे उपलब्ध आहे. यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका मधुरा वेलणकर साटम यांना मी विनंती करते की त्यांनी, पण त्याच्या आधी तुमची ओळख सांगणार आहे मी, जी सगळ्यांना आहेच पण तरीही. राज्य पुरस्कार
विजेत्या अभिनेत्री आहेत. ह्या 4 राज्य पुरस्कार यांना मिळाले आहेत. मुंबई इंटरनॅशनल कल्चरल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट ॲक्ट्रेस, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डिरेक्टर्स असोसिएशनचा अवॉर्ड मिळालेला आहे. उमेद पुरस्कार, कला गौरव पुरस्कार, कर्तृत्व आभा पुरस्कार, राणी सईबाई पुरस्कार, रोटरी लायन्स क्लब यंगेस्ट अचिव्हर अवॉर्ड, व्ही शांताराम पुरस्कार, दमले मी पुरस्कार सांगून. 15हून अधिक मालिका केल्या आहेत, त्यातल्या उल्लेखनीय मृण्मयी, 7 जन्माच्या गाठी आणि तुमची मुलगी काय करते. 30हून अधिक चित्रपट केलेत. नॉट ओनली मिसेस राऊत, अधांतरी, खबरदार, उलाढाल, मातीच्या चुली, बोजिरी, हापूस, एक निर्णय आणि मला वाटतं गेल्या वर्षी झाला होता बटरफ्लाय, असे उत्तम चित्रपट केलेत. 7 व्यावसायिक नाटकं केली आहेत. नाटक म्हणजे नाटक हा नाटकाचा अनेक वचन म्हणूया. लग्न बोंबाळ, मिस्टर अँड मिसेस, हा शेखर खोसला कोण आहे, गुमनाम है कोई, अशी नाटकं. अलीकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट अलीबाबा आणि 40शीतले चोर. मराठी चित्रपट अनुदान समिती, बालरंगभूमी अभियान, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या समितीवर मधुराताई कार्यरत होत्या. व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या माध्यमातून 700 विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलंय. आणि मग अशी आपण ऐकलं तेच मधुर ह्या पुस्तकाच्या त्यांनी लेखन केलंय आणि त्याची आता 4थी आवृत्ती येते. त्याबद्दल त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया. आणि मधुरव हा ऑनलाईन शो जेव्हा कोविड काळामध्ये सुरू होता, त्याला कोविड योद्धा पुरस्कार असा राज्यपालांकडून मिळालाय. त्याबद्दलही त्यांचं खूप खूप अभिनंदन. अलीकडेच मराठी विषयात त्यांनी MA केलंय आणि आता PhD ची तयारी सुरू आहे. त्याबद्दल पण तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि मधुर बोरू ते ब्लॉग हा आता नवीन मराठी कार्यक्रम, ज्याची निर्मिती आणि दिग्दर्शन, अभिनय या तिन्ही बाजू सांभाळणारी अशी ही निर्मिती आहे. अतिशय उत्कृष्ट अशी निर्मिती आहे आणि त्याचे 31 प्रयोग झालेले आहेत आणि त्याचे खूप 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 प्रयोग होऊ देत अशी पुन्हा एकदा मी इच्छा व्यक्त करते, प्रार्थना करते आणि तुला शुभेच्छा देते त्यासाठी. हा कार्यक्रम खरंच एक धाडसी पाऊल आहे आणि मराठी भाषेसाठीचं हे अपूर्व असं योगदान ठरत आहे. इनक्रेडिबल मराठी ही YouTube वाहिनी सध्या लोकप्रिय होत आहे आणि आता सध्या पुढे आपण एक पुस्तक प्रकाशनाचा बहुतेक कार्यक्रम येईलच. माया ह्या कादंबरीचं लेखन त्यांचं चालू आहे. या सगळ्या प्रवासाबद्दल मधुराताईंना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन. आपण पुन्हा एकदा टाळा वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. आणि आजच्या ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी रेणुकाला शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करते. व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिक प्रेक्षक सगळ्यांना माझा नमस्कार. वैशालीला मी म्हटलं की अगं सगळ्यांना माझी ओळख आहे किंवा त्याहीपेक्षा सगळे मला ओळखून आहेत, कारण हा खरं मगासपासून आपण थोडा औपचारिक कार्यक्रम जरी असला तरी शेवटी सगळी घरातली मंडळी आहेत. पार्ल्यात होणारा, पार्लेकरांच्या साक्षीने होणारा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे घरातनं फक्त साडी नेसून दुसऱ्या घरी आलोय, एवढाच काय तो फरक. सगळ्यात आधी भाग्यश्रीताईंचं मला आज पहिल्यांदा माझी आणि त्यांची भेट झाली. त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि त्या अजूनही ते कार्य करत आहेत. मगाशी त्या आपल्याला लग्नाचे वेगवेगळे प्रकार आणि घटस्फोटाचेही वेगवेगळे प्रकार याविषयी सांगत असताना त्या एक वाक्य म्हणाल्या की काळ बदलतोय, समाज बदलतोय, रीती बदलतायत आणि आपल्याला काळानुसार कुठेतरी त्याची आता सवय करून घ्यायला हवी. मला असं वाटतं की इतकी वर्ष एवढं काम करूनही आजही कुठेतरी काळानुरूप बदलण्याची ज्याची तयारी असते तो माणूस चिरतरुण असतो आणि म्हणून त्या आज या वयात सुद्धा एवढं काम करू शकतात आणि कुठेतरी वाट हरवलेल्या जोडप्याला
वाट देऊ करतायत. त्यामुळे सगळ्यात आधी मला त्यांच्या पुढे खरंच नतमस्तक व्हायला आवडेल की तुम्ही खूप छान काम करता आहात आणि या कामाच्या वतीने म्हणा किंवा निमित्ताने म्हणा कधी आम्हा कोणाचीही गरज लागली तर या कामाला आमचे हात किंवा आमचा हातभार लागला तर आम्हाला आवडेल. आणि इतकं गोड जर त्या सांगत असतील तर खरं तर जोडप्याने ऐकायला हवं नाही का? म्हणजे मला खात्री आहे की अशी काही थोडीशी टोकाची उदाहरणं असतील पण त्यांनी जुळवलेली लग्न ह्याची उदाहरणं नक्कीच जास्त असतील असं मला खात्री वाटते त्यांचं बोलणं ऐकून. त्यामुळे आज तुमची आणि आमची भेट झाली याबद्दल मला खूप आनंद आहे. अर्चना मगाशी म्हणाली की या मंचाचं आणि माझं नातं काय आहे. ती जेव्हा बोलायला उभी राहिली त्यावेळेला साधारण तिचा स्वभाव आणि अनेक वर्षांची ती माझी मैत्रीण आहे तर मला असं वाटलं की 1-2 मिनिटात आटोपत घेईल ती. आणि आर्च एंटरप्राइजच्या कार्यक्रमांना मी जाते त्यावेळेला अनेकदा आभार प्रदर्शनाची जबाबदारी असते त्यामुळे ती तेवढं बोलते. पण आज अर्चना मला तुला सांगायचं की तू अतिशय सुंदर मोजकं मुद्देसूद बोललीस आणि खूप भावलं मला ते. मी तिला कधी शिकवताना पाहिलेलं नाहीये पण मला आवडेल तुला असं पाहायला. म्हणजे मी शिकेन असं नाही पण तू कोणाला शिकवत असशील तर मला पाहायला आवडेल. अजून एवढी माझी हिंमत नाहीये की हिच्याकडे मी शिकायला जावं. पण खूप छान बोललीस, खूप छान मुद्दे मांडलीस आणि बरं वाटलं तुला ऐकताना. त्यामुळे बोलत राहा. एरवी मला माहितीये की विनीत जास्त बोलत असेल पण तूही बोलायला हरकत नाही. वैशालीचे आभार मानायचे आहेत कारण वैशाली खरं तर एक कथक नृत्यांगना आणि गुरु आहे. आज तिच्या हाताखालीच आमची स्वरा शिकते आहे आणि तिने सुरुवातीला फार सुंदर नृत्य इथे सादर करून कार्यक्रमाची एक प्रसन्न सुरुवात केली. त्यामुळे मला खात्री आहे की हे तिचं नृत्य तू बसवलं असशील त्यामुळे त्याबद्दलही तुझे आभार. आणि खूप जबाबदाऱ्या आज तू पेलतेस. नृत्यही बसवलंस, सूत्रसंचालनही करते आहेस आणि सादरीकरणही केलंस आणि सगळं छान केलंस. आमची ओळखही करून दिलीस. त्यामुळे खूप छान वाटतं आहे की घरगुती कार्यक्रम, घरगुती मंडळी जरी असतील, ही सगळी नात्यातली माणसं आहेत हे तुम्हालाही माहिती आहे, पण तरीही त्या व्यक्तीचा, त्याच्या कार्याचा मान कुठेही ढळू न देता इथे सूत्रसंचालन ती करते. हे कठीण असतं म्हणून तिचं कौतुक. आम्ही ना मागे पण मी एकदा म्हटलं होतं की पार्ल्यामध्ये कार्यक्रम असला की किंवा पहिला प्रयोग जेव्हा पार्ल्यात असतो तेव्हा आम्ही सगळे कलाकार किंवा नाटकातली मंडळी असं म्हणतो की पार्ल्यात रंगला प्रयोग म्हणजे सगळीकडे चालेल. कारण पार्ल्यातले लोक टाळ्या फार कमी वाजवतात. तर वाजवू शकता तुम्ही टाळ्या. आपल्याच मंडळींचं कौतुक चाललंय. विनीतचं मला कौतुक करायचंय कारण पुन्हा एकदा घरचाच माणूस, पार्ल्याचाच माणूस, पार्ल्यामध्ये कुठलीही घटना घडत असेल चांगली वाईट त्याचं नेतृत्व कधीच कमी पडत नाही. आणि म्हणजे आत्ताचं उदाहरण देऊया की छान वरात बाहेर चालली होती. आज कुठेतरी गणपतीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे कारण साधारण 7 तारखेला वगैरे गणपती, पण आज का वरात आहे मला माहिती नाही, म्हणजे मला खरंच माहिती नाहीये. पण हा गणपती आणतायत पण म्हणजे बहुतेक आशीर्वाद देण्यासाठीच ते आज आलेत असं आपण म्हणूया. कारण शेवटी गणपती हा बुद्धीचा, लेखनाचा देव आहे आणि त्याचा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे, अजून काय पाहिजे. तर तिथे ते ढोल वाजत असताना मी म्हटलं की गौरीचं वाचन नको कारण ऐकू नाही येणार. तर विनीत बाहेर गेला आणि त्या ढोलवाल्याला पण सांगून आला की आपला कार्यक्रम चाललाय आत, जरा पुढे जाऊन ढोल वाजवा. म्हणजे आत असेल, बाहेर असेल, रस्त्याच्या पलीकडे असेल, अलीकडे असेल, कुठलंही काम करायचं असेल तर हसतमुख पद्धतीने करणारा हा पार्ल्यातला एक खंदा माणूस. त्यामुळे आज त्याचंही कौतुक करायला पाहिजे.
मी मगाशी म्हटलं तसं की समर्थ इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे त्याही पलीकडे गौरी, निलेश हे माझे जीवाभावाचे मित्र आहेत. सगळ्यांना माहिती आहे गौरी आणि मी पहिलीपासून आम्ही एका वर्गात असल्यामुळे आमचं माहिती नाही नातं हे एका शब्दात म्हणा किंवा कुठल्याही व्याख्येत बसणारं नातं नाहीये आणि त्यामुळे ते कदाचित इतकी वर्ष टिकलेलं आहे. त्याला कुठल्याच म्हणजे मित्र, मैत्रीण, सोबतीण, सखी काही म्हणायची गरजच नाहीये आणि ती व्याख्येत बसणारं नसल्यामुळे त्याला कसलीही चौकट नाहीये. आणि ही बघ रडायला लागली मावशी. तर त्यामुळे गौरीने शब्द आणि याही पलीकडे मी असं म्हणेन की मला तिचा अभिमान आहे की ती एक अतिशय उत्तम उद्योजिका आहे आणि वर्षानुवर्ष सातत्याने काम करून तिने खूप छान स्वतःची जागा तयार केलेली आहे आणि हे सगळं करूनही तिचे पाय जमिनीवर आहेत. आणि याला आता निलेशची साथ सुद्धा लाभलेली आहे. तो सुद्धा अनेक वर्षांनी एका वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करून त्याने त्याचं नाव कमावलंय. तर मला असं वाटतं की हे कधी येतं ज्या वेळेला काहीतरी चांगलं करण्याची इच्छा असते, कष्ट घेण्याची तयारी असते आणि मनातनं काहीतरी निर्माण करण्यासाठी आपण आसुसलेले असतो. हा जो एक अस्वस्थपणा असतो तो राहिला तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि हे सगळं त्या दोघांमध्ये आहे. म्हणूनच आज ते या पदावर आहेत. सरांसारखा किंवा प्रियासारखा सपोर्ट आहे, सरांचा आदर्श आहे, ते रस्ता दाखवत असतात त्यांना, त्यानुसार तुम्ही चालत असता. त्यामुळे मला असं वाटतं की समर्थ इन्व्हेस्टमेंट हे फक्त एक इन्व्हेस्टमेंटची काय म्हणतात त्याला कंपनी असं न राहता ते घरगुती होऊन जातं आणि मग लोक विचार नाही करत, ते सांगतात म्हटल्यावर डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांनी हे जे कमावलंय त्याबद्दल त्यांचे मला खरंच आभार मानायचे. कारण आज इकडे त्यांचा महत्वाचा भाग आहे. आज ते इथे हे सगळं सोडून घरातले म्हणून आलेले आहेत आणि एका चांगल्या कार्यासाठी म्हणजे फक्त जाऊ आहे किंवा भावाची बायको आहे या पलीकडे त्यांना कलेची आवड आहे, त्यांना कलेचा आदर आहे आणि काहीतरी घडतं आहे तिथे काय आपण देऊ शकतो हा त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे त्यांचेही मला आभार मानायचे. आणि मी म्हटलं त्यानुसार मी आज इथे गौरीची मैत्रीण म्हणून आलेली नाही, तर काहीतरी चांगलं घडतंय त्याचं साक्षीदार व्हायला मला नेहमीच आवडतं. आणि म्हणून आज इथे ज्या वेळेला पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आहे लग्नाचं कारण की आणि रेणुकाने लिहिलेलं पुस्तक आहे, तर याबद्दल मला थोडासा एक अभिमान सुद्धा आहे. कारण मधुरव ऑनलाईन हा कार्यक्रम ज्या वेळेला मी केला त्यावेळेला अनेक तथाकथित लेखक नसलेल्या मंडळींचं लिखाण जे लेखनातून व्यक्त होतात त्यांच्यासाठी तो कार्यक्रम होता. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्या कार्यक्रमात खूप जण नव्याने लिहायला लागले, व्यक्त व्हायला लागले. कदाचित म्हणूनच कोविड योद्धा हा पुरस्कार त्यावेळेला देण्यात आला, कारण लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली, लोक व्यक्त व्हायला लागले, त्यामुळे आतलं बाहेर यायला लागलं. अर्थात मी सुद्धा प्रस्तावनाच वाचली होती कारण निदान काहीतरी माहिती असावं आणि मला रेणुकाने गोष्टही सांगितली होती. रेणुकाचं मला असं कौतुक करायचं आहे की ती दिसताना तुम्हाला खूप स्ट्रॉंग दिसते, पटकन एखादी जबाबदारी घेईल, तुम्हाला रस्त्यातनं पण ती बाईकवरनं इकडनं तिकडनं जाऊन चालू असतं तिचं. पण आज तुम्ही भाषण ऐकताना पाहिलं असेल की ती अतिशय संवेदनशील आहे आणि एखादा कलाकार हा संवेदनशील लागतो. त्यामुळे म्हणूनच कुठेतरी ती फक्त स्वतःच्या कक्षेच्या बाहेर जाऊन दुसऱ्याचं जग निर्माण करण्याची ताकद ठेवू शकते आणि म्हणून तिने वेगवेगळ्या व्यक्तिरेखा लिहिण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला सुरुवातीला तिने 2-3 कथा मला पाठवल्या होत्या मधुरवच्या, त्यातली मी एक निवडली आणि ती सादर केली आणि त्याच्यानंतर ती लिहिती राहिली, ती थांबली नाही. ती कसं लिहिते, चांगलं की वाईट हा मुद्दा नाहीये, पण लिहित राहणं हे फार गरजेचं आहे. आपल्याकडे 2 प्रकार असतात. एखादा कलाकार हा उपजत असतो, त्याच्या लेखणीतून लिहिलं जातं, आणि एखादा असतो तो कष्टाने तयार होतो. ती त्या कॅटेगरीतली आहे की ती कष्टाने इथपर्यंत आलेली आहे
आणि आता हळूहळू तिला आपसूक सुचू लागेल अजून, आणि अजून तिच्याकडनं घडतील गोष्टी अशी मला आशा आहे. आणि कुठल्याही लेखकाचंही स्वप्न असतं की आपलं छापून यावं, आणि म्हणूनच आतिषबाजी हे पुस्तक मी काढलं त्यावेळेला या सगळ्या लेखकांचं लिखाण छापून आलं. पण कदाचित त्यातनं ऊर्जा मिळून आज हे 4 लेखक तयार झाले, त्यांची पुस्तकं आली. आणि मला असं वाटतं की हळूहळू जिथे लेखन आणि वाचन संस्कृती कमी होते आहे आणि मुलं मोबाईलवर फिरत आहेत, तर मुलांच्या हातात पुन्हा पुस्तकं यायला हवीत, आणि त्यासाठी चांगलं लिहिलं गेलं पाहिजे. तर तरुण पिढी लिहिते आहे हे फार महत्वाचं मला वाटतं. त्यामुळे तू अशीच लिहिती राहा. आणि खरंच एक उदाहरण सांगते पटकन की मधुराचा हा जो कार्यक्रम केला होता ऑनलाईन, तेव्हा एका मैत्रिणीने, म्हणजे जसं आता मी आणि गौरी आहे तसं एका मैत्रिणीने तिच्या मैत्रिणीचं लिखाण मला पाठवलं तिच्या नकळत, आणि तिच्या घरी माहित नव्हतं की आपली सून लिहिते. मला पाठवलं, मला आवडलं, मी निवडलं, मी सादर केलं, आणि त्यावेळेला मी तिला फोन केला. तो एपिसोड झाला आणि त्याच्यानंतर त्या बाईचा, म्हणजे तरुण होती ती, तिचा मला मेसेज आला की घरात माहिती नव्हतं मी लिहिते, पण आज तुमच्यामुळे मला पहिल्यांदा माझ्या घरात मान मिळाला. या अशा पद्धतीची कुटुंब असतात, आणि मला असं वाटतं की तू खरंच नशीबवान आहेस की तुझं कुटुंब असं नाहीये. तुझ्या पाठीशी ते उभे आहेत, तुझा नवरा, मुलगा, सासू सासरे, आई, बहिणी, गौरी, निलेश, हे सगळे तुझ्या पाठीशी उभे आहेत. आणि त्यामुळे भरपूर लिहित राहा. मला माहितीये की तू ज्या वेळेला लिहिलंस त्यावेळेला मुलगा फार लहान होता. त्या वेळामध्ये लिहिणं खरंच कठीण असतं, मन एकाग्र करणं कठीण असतं, पण ते जर तुला जमलं तर यापुढेही तुला जमेल. त्यामुळे आपल्या कुटुंबाचे, आपल्या माणसांचे कायम आपण ऋण फेडले पाहिजे, त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे आणि नवीन घडवत राहिलं पाहिजे. फक्त जाताना एक, मी खूप मोठी आहे अशातला भाग नाहीये, पण एक सांगायला मला आवडेल की जर तू यापुढे लिहिते म्हणणार असशील तर काहीही लिहायचंय किंवा घडवायचंय तर आधी आपल्याला चांगलं पाहता आणि वाचता आलं पाहिजे. त्यामुळे भरपूर वाचन तुझं कायम ठेव, कारण अनेकदा असं होतं आपण लिहायला लागलो की आपण वाचत नाही, पण आजूबाजूला काय घडतंय, काय लिहिलं जातंय हे आपल्याला वाचणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला आपण सोपं जावं या नादामध्ये अनेकदा भाषा खूप हलक्या पद्धतीने वापरतो, पण आपण भाषा चांगली वापरली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला भाषेची ओळख अजून छान व्हायला पाहिजे. मी तुझं पुस्तक वाचलंय, तुझी भाषा छान आहे जी आपण रेग्युलर बोलतो, पण ती अजून सुधारता येईल. आणि त्यासाठी खरं तर मी तुझ्यासाठी एक पुस्तक आज आणणार होते, पण अमेझॉनची कृपा की ते आज आलं नाहीये, पण मी तुला देणार आहे. ते मराठी शब्दसंपदेचं पुस्तक आहे आणि ते ठेव तुझ्याकडे. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला पुढे काहीही लिहिशील तेव्हा अजून भाषा सुद्धा त्याच्या गर्भात पोचण्याचा प्रयत्न कर, कारण आपल्या मराठीमध्ये खूप शब्द आहेत जे आपण वापरत नाही, पण वापरले तर त्याचा अर्थ इथे जाऊन भिडतो, मग आपल्याला कुठल्या इतर भाषेच्या शब्दांची जोड लागत नाही. आणि त्यामुळे मी तुला या निमित्ताने एवढंच सुचवेन की वाचत राहा, पाहत राहा आणि स्वतःच्या भाषेवर अजून जास्त काम करत राहा. धन्यवाद. खूपच छान. तीनही मान्यवरांकडून खूप वेगवेगळ्या पद्धतीचं आणि वेगवेगळ्या त्याला दृष्टिकोन होता तुझ्या शुभेच्छांसाठी सुद्धा. म्हणजे भाग्यश्रीताईंनी ते सगळं पुस्तक वाचलंय, त्याची प्रस्तावना लिहिली आहे आणि त्या स्वतः कुटुंब न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या, त्यामुळे त्यांच्या अनुभवातून आणि ह्या पुस्तकाचा अँगल ह्यामधून तुला काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. अर्चनानी छान चित्रपटाचा आधार घेऊन की छोट्या पुस्तकापासून ते मोठ्या पुस्तकापर्यंतचा हा सगळा प्रवास, ह्या अशा तऱ्हेने शुभेच्छा दिल्या. आणि आज आता मधुराने थोडं तिचा अनुभव आणि तिचं वाचन किंवा ती जे कार्यक्रम करते त्या सगळ्याचा अनुभव ह्यातून
समीक्षा रूपानेही आज तुला शुभेच्छा दिल्यात. तो या सगळ्याचा तुला खूप उत्तम असा उपयोग होईल आणि मला असं वाटतं की ह्यातून ऊर्जा घेऊन रेणुका नक्कीच दुसऱ्या पुस्तकाच्या लिखाणालाही सुरुवात करेल अशी आपल्या सगळ्यांनाच खात्री आहे. कार्यक्रमाच्या सांगतेकडे येताना ह्या सोहळ्याला ज्यांचे हातभार लागले आहेत त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी मी जोशी परिवाराच्या ज्येष्ठ स्नुषा गौरी हिला मी विनंती करते की त्यांनी ऋणनिर्देश व्यक्त करा. परत एकदा वेगळ्या भूमिकेत इकडे उभी राहिली. आभार प्रदर्शन असं म्हटलं तर अगदी 2 मिनिटात होण्यातली गोष्ट आहे, तेवढीच मी घेणार आहे. तर आत्तापर्यंत जो आपण सगळा प्रवास बघितला किंवा आपण सगळ्या गोष्टी ऐकतोय की मधुरा इथे कशी आली, भाग्यश्रीताई कशा इथे येऊ शकल्या किंवा आम्हाला त्यांचं भाग्य लाभलं इथे येण्याचं. त्यामुळे हा आता बऱ्यापैकी हे सगळं तुम्हाला कळलंय. तरी सुद्धा एक औपचारिक म्हणून किंवा एक पद्धत म्हणून मी इथे आभार प्रदर्शनाला उभी आहे. आणि सर्वप्रथम अर्थातच या कार्यक्रमाला लाभलेल्या आपल्या अध्यक्षा भाग्यश्रीताई परीख मी यांचे अत्यंत मनापासून आभार मानते. कारण एवढं मोठं व्यक्तिमत्व आज ह्या कार्यक्रमाला लाभणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे असं मला नक्कीच मनापासून वाटतं. कारण असं म्हटलं तर कुठेच कशाचा काही संबंध नव्हता. खरंच रेणुका तुझं खूप मोठं भाग्य आहे आणि आपल्या अर्थातच सगळ्यांचंच की तुमच्यासारख्या आम्हाला अध्यक्षा या कार्यक्रमाला लाभल्या. आणि अर्चनाचाही त्या निमित्ताने मी खूप आभार व्यक्त करते की तुझ्यामुळे हा सगळं या गोष्टी होऊ शकल्या. त्यामुळे अर्चनाचेही विशेष आभार. खरं तर ती घरातली व्यक्ती आहे आमच्या, पण तरीसुद्धा मी तिचे खूप मनापासून आभार मानते की तुझाही वेळ काढून तू या कार्यक्रमाला आलीस आणि इथे तू उपस्थित राहिलीस त्याबद्दल. त्यानंतर मधुराचे मी आभार नाही मानणार नक्कीच, कारण माझी मैत्रीण आहे ती आणि खूप जवळची आहे. त्यामुळे पण तरीसुद्धा औपचारिक म्हणून तुझे आभार मानते. आणि जाता जाता सर्वात महत्त्वाचे आभार आमच्या घरच्यांचे. ते मी कायम मानत आली आहे. माझ्या कार्यक्रमातून मला जेव्हा सन्मानित करण्यात येतं किंवा मला काही बोलण्याची वेळ येते त्यामुळे मी खूप भारावून जाते. मला आज अशी फॅमिली आम्हाला मिळाली, आम्हाला दोघींना, ह्याचा मला खरंच खूप अभिमान आहे आणि मला खूप आनंदी आहे मी. त्यामुळे समाधानी आहे. कारण आपलं कौतुक हे आईबाबांकडून आपल्या बहीण भावांकडून हे होतच असतं, पण जेव्हा मुलगी लग्न करून दुसऱ्या घरात येते तेव्हा सासू सासरे हे तितक्याच पद्धतीने आणि लाड करणारे आणि सपोर्टिव्ह असतात, तेव्हाच हे सगळं घडू शकतं. त्यामुळे मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानते. मी आभार म्हणून व्यक्त नाही करणार, पण मी त्यांची कायम ऋणात नक्की राहायला आवडेल मला. आणि आई बाबा असा तुमचा सपोर्ट कायम आमच्यापाशी राहू दे आणि तो राहणारच आहे, मला माहिती आहे. त्यामुळे आणि सपोर्ट म्हणजे आपण काय नक्की काय आपण कायम म्हणत असतो की त्यांचा मला खूप सपोर्ट आहे म्हणजे काय असतं की आज मी जेव्हा घराबाहेर जाते तेव्हा मी इतक्या निश्चिंत मनाने बाहेर जाऊ शकते की माझे सासू सासरे घरात आहेत, त्यामुळे मला कुठल्याही 1% काळजी नाही. हाच खूप मोठा सपोर्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे असेच तुम्ही आम्हाला कायम सपोर्ट द्याल मला खात्री आहे. त्यामुळे मी तुमची ऋणी आहे कायम. त्यामुळे आणि सर्वात मोठे तुमचे आभार की तुमचं आमच्यावरचं प्रेम हे असल्यामुळे आज तुम्ही इथे तुमचाही वेळ काढून इथे लांबून
आमचे लोक आलेले आहेत हे सगळं कौतुक करायला. त्यामुळे तुमचेही मनापासून आभार आणि असंच सगळं प्रेम आमच्यावर राहू दे सदैव. आणि विनीत श्रीकांत गोरे यांचेही विशेष आभार. तो आमच्या घरातला आहे तरी सुद्धा त्यांनी खूप मनापासून ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या आणि त्यामुळे हे सगळं उभं राहिलं आणि हे सगळं चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर आलं. अजून दोनच आभार मला मानायचे आहेत. आमची सुसंवादिका माझी बहीण वैशाली पोद्दार अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे सुसंवाद तिने तुमच्याशी साधला. त्यामुळे तिचे पण खूप खूप आभार. आणि एक शेवटचा आणि महत्त्वाचा, या पुस्तकाचं प्रूफ रिडिंग जिने केलं, जी माझी मैत्रीण म्हणेन मी आज अपेक्षा बेडकर, प्लीज इकडे यावं तिने आणि एक छोटीशी स्नेहभेट आमच्याकडून स्वीकारावी. त्यामुळे मगाशी हे करायचं राहिलं पण माझ्या लक्षात होतं ते मी आत्ता करणार आहे. त्यामुळे वैशाली, मी रेणुकाला विनंती करते की तिने एवढ्या मोठ्या पुस्तकाचं प्रूफ रिडिंग करणं, आज प्रूफ रिडिंग करण्यासाठी पण काय काय करावं लागतं हे काही जणांना माहिती असेल की तिने ते खूप छान पद्धतीने केलं आणि खूप कमी वेळात केलं. त्यामुळे तिचे खूप खूप मनापासून आभार. थँक्यू अपेक्षा आणि धन्यवाद. आणि आपण अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत. तर मी ह्या कार्यक्रमाचा शेवट अतिशय काय म्हणतात त्याला प्रसन्न व्हावा याने मी अर्चनाला विनंती करेन की पसायदानाने, अर्चना इथे असताना दुसऱ्या कोणाची गरजच नाही आहे, त्यामुळे तुला मी विनंती करते की पसायदानाने ह्या कार्यक्रमाचा शेवट व्हावा. धन्यवाद. सांगतेकडे आपण आलो आहोत आणि अर्चना पसायदानाचं गायन करणार आहे. अतिशय उत्तम योग आहे हा आणि खरंच सरस्वती पूजनाने प्रारंभ आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने या सोहळ्याची सांगता, हा आम्ही एकमताने घेतलेला निर्णय खरंच सार्थ आहे. कारण आज अर्चना तिच्या सुमधुर स्वरांमध्ये गाणार आहे. तिची एक आठवण सांगायची मला. ती डहाणूकर कॉलेजमध्ये असताना तिने पसायदान सादर केलं होतं. ते इतकं आवडलं होतं की त्यांच्या देसाई म्हणून होत्या इकॉनॉमिक्सच्या प्रोफेसर, त्या तिला पसायदान प्रभू देसाई असं म्हणायचं. सो अजून एक किताब हा तिचा आहे, पसायदान प्रभू देसाई. सो अर्चना, तुझ्या पसायदानाने गायनाची आपल्या कार्यक्रमाची सांगता होऊ दे. आता विश्वात्मकी देवी वाग्यज्ञे तोषोनी मज द्यावे पसायदान जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जा विश्वस्वधाम सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची
जय हो आवे जी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसार येणे